तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शिरूर तालुक्यातील वरुडे गावात घराबाहेर ओट्यावर निवांत झोपलेल्या इसमाचा मध्यरात्री धारदार कोयत्याने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे। या खुनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तर शिक्रापूर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 36 तासात गुन्ह्याचा पर्दाफाश करत आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलाय। वरुडे येथील रानमळा परिसरातील बाळासो बबन तांबे वय 43 वर्ष हे उकाड्यामुळे घराबाहेर ओट्यावर झोपले होते। दिनांक 8 जून रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार करत त्यांची रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तांबे यांच्या मृतदेह आढळून आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणी दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी मयताच्या हालचाली, पूर्वीचे वाद, गावातील संबंध आणि संशयितांची माहिती तपासली। त्यावेळी गावातीलच एका अल्पवयीन मुलाचे नाव समोर आले। पोलिसांनी त्यांची पालकासमक्ष चौकशी केली असता त्याने खुनाची धक्कादायक कबुली दिली। 2 वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवीगाळ व धमकीचा सूड मनात धरून त्याने हा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। राग अनावर झाल्याने झोपेत असलेल्या तांबे यांच्या गळ्यावर कोयत्याने वार करून त्यांचा जीव घेतल्याची कबुली आरोपीने दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून खुनासाठी वापरलेला लोखंडी कोयता जप्त केलाय। पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे व त्यांच्या पथकाकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती।